पहिल्याच दिवसामध्ये पहिला संघ हा क्वालिफाय झाला आणि त्यांनीच फायनल मात्र जिंकली. अमोल मोडक 2100 रुपयांचं पारितोषिक तुमच्यासाठी. श्रीराम बालिवडे साहेब आणि महेंद्र भोईर साहेब यांच्या वतीनं दोघां मिळून 2100 रुपयाचं संघाला पारितोषिक आहे संघ विजय झाल्याबद्दल. आता आपण कॅल्क्युलेट करू. कौशल बोराडे या मंचावर तब्बल टोटल 4500 रुपयांचं पारितोषिक. मनोहर शेठ थोरवे साहेब, महेंद्रजी भोईर, कैलासजी पेरणेकर, प्रितेशजी बोंबे या सर्वांचं मिळून पारितोषिक तब्बल जाते 4500 रुपये कौशल बोराडेला. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या कौशलच्या या फायनल इनिंगसाठी. त्यांची सौभाग्यवती देखील सामना पाहतच असेल. अभिनंदन त्यांच्या वतीने देखील कौशल तुमचं. तब्बल 4500 रुपयांचं कॅश प्राइस. वेल डन कौशल, चॅम्पियन राहिला हा संघ. आता सर्व मी विनंती करतोय, सर्व पाहुण्यांना विनंती करतोय की आपण महत्वाचा सत्कार आपण या मंचावरती करतोय. जरा क्रिकेटर्स समोरचे एक खरं तर आपल्या तालुक्याचं नाव, आपल्याकडे कबड्डी मोठी साहेब, हे सर्वांना माहिती आहे, कबड्डी आणि कुस्ती. परंतु या पठ्ठ्याने क्रिकेटपासून सुरुवात केली, उमरोलीपासून सुरुवात केली, ती डायरेक्ट इंडियन स्टेट प्रीमियर लीग पर्यंत पोहोचला. सर्वाधिक टेप बॉलरचा यशस्वी गोलंदाज कोण असेल यंदाच्या पर्वाचा इंडियन स्टेट प्रीमियर लीगचा, तर तो साहिल लोंगले आहे. त्या ISPL सीझन 2 मध्ये तब्बल 13 विकेट घेणारा आपल्याच कर्जत तालुक्याचा सपूत, ज्याने तालुक्याचं नाव मोठं केलं, ज्याने उमरोलीचं नाव मोठं केलं, साहिल लोंगलेचा सन्मान आपण या मंचावरती करणार आहोत. मी विनंती करतोय मनोहर शेठ थोरवे साहेबांना की आपल्या शुभ हस्ते साहिल लोंगलेचा आपण इथे सन्मान करावा. कर्जत क्रिकेटची आन बान शान म्हणून साहिल लोंगले आणि त्याने केलेली कामगिरी, त्याचा सत्कार, एक भव्य सत्कार या कर्जत प्रीमियर लीगच्या मंचावरती मनोहर शेठ थोरवे साहेबांच्या वतीने इथे संपन्न होतं. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या साहिल लोंगलेसाठी. जबरदस्त खेळ साहिल लोंगलेकडून ISPL सीझन 2 साठी आणि खूप साऱ्या शुभेच्छा, खूप साऱ्या शुभेच्छा. आपल्याकडे कबड्डी पिकते, आपल्याकडे कुस्ती होते, क्रिकेटचं हे एवढं मोठं नाव केलं साहिलने, त्याचं मनापासून स्वागत. चला आता सर्व पाहुण्यांना विनंती आहे की आपण मंचाच्या समोर यावं, अगदी खाली. मनीष मस्कर आणि भाई गडगे यांच्या वतीने कपिल जोमटेसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक. कपिल जोमटे, भाई गडगे आणि मस्कर साहेब यांच्या वतीने 1000 रुपयांचं पारितोषिक आहे कपिलसाठी. चांगला खेळला कपिल देखील. 1000 रुपयांचं पारितोषिक कपिलसाठी. कॉंग्रॅच्युलेशन्स कपिल. प्रशांत झांजे यांच्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक देतोय. भाई गडगे आणि त्यांचे साथीदार मस्कर साहेब. देवा भोईर. सर्व संघांना आम्ही विनंती करतोय, साहिल आपण देखील जॉईंट व्हा. आपल्या संपूर्ण तालुक्याचं नाव सोपं काम नाहीये. कुछ किए बिना जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. त्याने प्रयत्न केले. सर्व पंचांना विनंती आहे, फाइनल मैन ऑफ द मैच
आमचे तीनही पंच यांना विनंती की आपण अगदी समोर या. तीनही पंच सूर्यकांतजी आडाव, त्याचबरोबरीने धनंजय कोळी आणि आमचे आजचे रफिक शेख, तीनही पंचांचा सन्मान आपण इथे संपन्न करणार आहोत. अध्यक्ष साहेब आणि टीमला देखील विनंती आहे. मित्रांनो, ग्राउंडमध्ये काय करताय, समोर या. सर्वांच्या उपस्थितीमध्ये कर्जत प्रीमियर लीग 8व्या पर्वाचा हा बक्षीस वितरण सोहळा इथे संपन्न होणार आहे. पहिल्यांदा पंचांचा सत्कार इथे संपन्न होईल. अध्यक्ष साहेब अभिषेक गायकर, राजेश मोडक यांना विनंती आपल्या शुभ हस्ते आपण सूर्यकांत आडाव सरांना सन्मानित करावं. हा पंच आहेत आमचे, हे सगळे पंच चांगली कामगिरी त्याने केली. पंचांचा सत्कार मात्र इथे संपन्न होईल. त्यानंतर अभिषेक गायकर यांना विनंती आपल्या शुभ हस्ते आपण धनंजय कोळी, रफिक शेख यांना सन्मानित करावं. धन्यवाद सूर्यकांत आडाव सर. त्याचबरोबरीने रफिक शेख, अध्यक्ष साहेबांना विनंती आपल्या शुभ हस्ते आपण रफिक शेख यांचा सन्मान करावा. प्रशांतजी जांजे यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण धनंजय कोळी सर या ठिकाणी उपस्थित, आपण त्यांना सन्मानित करावं. धन्यवाद. तिन्ही पंचांचे मनापासून आभार. आमचं गुणसंख्या लेखक मी अभि देवघरे यांना विनंती करतोय उपाध्यक्षांना की आपल्या शुभ हस्ते आपण निकेश राऊतला सन्मानित करावं. या निकेश राऊत. एकदा जोरदार टाळ्या निकेश राऊतसाठी देखील होऊ जाऊ द्या. संपूर्ण KPL मध्ये जी गुणसंख्या लेखकाची मात्र भूमिका बजावतात निकेश राऊत, तुमचे मनापासून आभार. त्यानंतर आमचे मंडप डेकोरेटर्स, नरेश मंडप डेकोरेटर्स तुपे बंधू यांना देखील इथे सन्मानित करण्यात येईल. पुरस्कर्त्यांचे आभार इथे आम्ही व्यक्त करतोय. ज्यांनी चेंडू पुरवठा केला करंदस साहेब, आपले मनापासून आभार. तदनंतर tenniscricket.in ची वाहिनी, विनंती आहे कुणाल डायरे आपला एखादा प्रतिनिधी आपण पाठवा. लवकरात लवकर या tenniscricket.in ची टीम. त्यानंतर ज्यांनी स्टेज सांभाळला, राहुल आणि दर्शन, या दोघांचाही सन्मान मात्र इथे करण्यात येईल. अध्यक्ष साहेबांना विनंती आपल्या शुभ हस्ते आपण हे सन्मान करावेत, राहुल आणि दर्शन. राहुल आणि दर्शनचा सत्कार इथे संपन्न होतोय. त्यानंतर मंडप डेकोरेटर्स, नरेश मंडप डेकोरेटर्स तुपे बंधू, या आपला देखील सन्मान होईल. अभि देवघरे आपल्या शुभ हस्ते आपण आज सन्मान करावा. अभि देवघरे यांच्या शुभ हस्ते आमचे मंडप डेकोरेटर्स, आपले मनापासून आभार. पिंटू दादा भोईर, आपलेही आभार ज्यांनी पाण्याची व्यवस्था केली, धन्यवाद. त्यानंतर एक महत्त्वाचा सन्मान मनोहर शेठ थोरवे साहेबांना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण आज सन्मान करावा. कदाचित पुढच्या पर्वापासून माझी गरज लागणार नाही, इतकं छान समालोचन त्यांनी केलं आणि कर्जत तालुक्याचं नाव पुढे असंच आपल्या समालोचनातून करत राहील. मी विनंती करतोय योगेश ढोले आला की आपण पुढे यावं आणि सन्मानाने मनोहर शेठ तुर्वे साहेबांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण योगेश ढोलेचा सन्मान या ठिकाणी करावा. एकदा जोरदार टाळ्या योगेश ढोलेसाठी होऊन जाऊ दे. 2 वर्षापूर्वीचं योगेश ढोलेचं समालोचन आणि यंदाचं समालोचन यात जमीन आसमानचा फरक आहे. हा जो फरक त्याने केला आहे, योगेश ढोले तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा तुमच्या पुढील स्पर्धांसाठी. ज्यांनी खेळपट्टी आमची बनवली ते आमचे अण्णा शेख, अण्णा यांना विनंती की आपण समोर यायचंय. अण्णाला देखील इथे सन्मानित करण्यात येईल. अण्णा आपण इथे उपस्थित असाल तर लवकरात लवकर या, अण्णाचा सन्मान इथे होईल. खेळपट्टी त्याने बनवली. राजेश दादांना विनंती आपल्या शुभ हस्ते आपण अण्णाचा सन्मान करावा. खरं तर इंटरनेट शिवाय आता जगच उरलेलं नाहीये. ज्यांनी इंटरनेटची सुविधा आम्हाला उपलब्ध करून दिली ते भारत जिओ वायफायचे सागर तानाजी भोईर या ठिकाणी उपस्थित आहेत. विनंती आहे राजेशजी मोडक यांना की आपल्या शुभ हस्ते आपण सागर तानाजी भोईर ज्यांनी आम्हाला वायफायची सुविधा उपलब्ध करून दिली, भारत जिओ इंटरनेट सर्व्हिस, आपले मनापासून आभार. थँक्यू सो मच. आणि त्यानंतर सर्वांचे आभार व्यक्त करून साऊंड ऑपरेटर या प्रशांत बडेकर, पीपी साऊंड ऑपरेटर या, लवकरात लवकर आपण या आपला सन्मान स्वीकारण्यासाठी. प्रवीण बडेकर या, त्वरित या. आमदार साहेबांच्या सभा असू दे किंवा कोणतेही मोठमोठे कार्यक्रम असू दे, नेहमी आपण पीपी साऊंडला ऐकतो. पीपीचा आवाज खूप मोठा झालाय. प्रवीण बडेकर यांचा सन्मान इथे करण्यात येईल. अध्यक्ष साहेबांना विनंती आपल्या शुभ हस्ते आपण आज सन्मान करावा. खूप खूप धन्यवाद प्रवीण बडेकर.
तुमचे मनापासून आभार. चांगलाच फॉर्म मध्ये आणि तो देखील सांगतोय तुमचे कृपा आशीर्वाद आहेत. पुढील पारितोषिक या स्पर्धेतील वैयक्तिक स्वरूपातलं पारितोषिक आपण इथे देतो आहे. स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक अर्थातच बेस्ट फिल्डर राहिला आहे. ह्या ट्रॉफीज आम्हाला सन्माननीय नितीनजी बडेकर आणि अजितजी जाधव ते नेहमी सांगतात आमदार साहेबांचे समर्थक म्हणून असा उल्लेख करा. त्यांच्या वतीने हे आम्हाला ट्रॉफीज मिळालेले आहेत. या स्पर्धेतील बेस्ट फिल्डर ठरला आहे. मी विनंती करतोय आमचे पाहुणे भावेजी देशमुख आणि त्याचबरोबरीने कैलासजी पेरनेकर साहेबांना की आपल्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी सुपूर्द करावी. दोन्ही मान्यवरांना विनंती आहे. त्याचबरोबरीने स्पोर्ट्स सायकल सन्माननीय मंगेशजी पवाळी साहेब नितेश ट्रेडर्सचे मालक त्यांच्या वतीने आम्हाला ही स्पोर्ट्स सायकल देण्यात आलेली आहे बेस्ट फिल्डरसाठी. आणि स्पोर्ट्स सायकल आहे ब्रँडेड सायकल आहे. आपल्यात KPL म्हटल्यानंतर सर्व काही ब्रँडेड. या स्पर्धेतील बेस्ट फिल्डर ठरला आहे. सायकल त्याला कामी येईल कारण तिथे बाईक वगैरे अलाउड नाही आहेत. माथेरानचा विजय आखाडे या स्पर्धेतील बेस्ट फिल्डर. विनंती करतोय विजय आखाडेला आपलं पारितोषिक स्वीकारण्यासाठी आपण त्वरित यायचंय. आमचे पाहुणे भावेशजी देशमुख आणि कैलासजी पेरनेकर साहेबांच्या शुभ हस्ते ही आकर्षक ट्रॉफी ज्या ट्रॉफीज आम्हाला नितीन बडेकर आणि अजित जाधव यांनी दिल्यात आणि ही स्पोर्ट्स सायकल नितेश ट्रेडर्सचे मालक सन्माननीय मंगेशजी पवाली साहेब यांच्या वतीने मात्र ही स्पोर्ट्स सायकल इथे देण्यात येते. विजय आखाडे ठरला स्पर्धेतील बेस्ट फिल्डर. एकदा जोरदार टाळ्या विजय आखाडेसाठी होऊन जाऊ द्या. झांजे ब्रदर्स टीमचा खेळाडू अभिनंदन. थेट माथेरानला सायकल जाऊ द्या आता म्हणून त्याचं अभिनंदन केलं. आणि आमदार साहेबांच्या वतीने ई रिक्षा ही संकल्पना देखील आता माथेरानमध्ये येऊ लागलेली आहे. पुढील पारितोषिक स्पर्धेतील बेस्ट बॅटरसाठी देखील मंगेशजी पवाळी साहेब नितेश ट्रेडरचे यांच्या वतीने स्पोर्ट्स सायकल आहे आणि आकर्षक ट्रॉफी देखील आहे. डीजे स्पर्धेतील बेस्ट बॉलर मी विनंती करतोय सन्माननीय महेंद्रजी बोरी साहेब आणि त्याचबरोबर राम भाऊ यांना की आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक द्यावं. स्पर्धेतील बेस्ट बॉलर ठरलाय आकर्षक ट्रॉफी आणि त्याचबरोबरीने स्पोर्ट्स सायकल. कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट. कमालीची गोलंदाजी संपूर्ण KPL मध्ये ज्याची राहिली. भले शेवटचा सामना त्याने गमावला. जीत रोजारियो आणखी एक सायकल चालले माथेरानला. विश्वास दाखवला प्रशांत झांजे नितीन झांजे यांनी रोजारियो वरती आणि त्यांनी तो यशस्वी करून दाखवलाय. तो ठरला या स्पर्धेतील बेस्ट बॉलर. अभिनंदन जीत रोजारियो. आणि दादा असंच विश्वास दाखवत राहा. यावेळेस दुसरा आणलाय पुढच्या वर्षी नक्कीच पहिलाचा प्रयत्न करा. अजित आणखी एक तुम्हाला नक्कीच प्रश्न विचारायचे. तुम्ही म्हटलात की माथेरानकरांना संधी दिली. स्वतः इथे मनोहर शेठ तुर्वे साहेब आहेत तिथे उपस्थित आहेत. नक्कीच साहेब आम्हाला आवडेल KPL माथेरानमध्ये होईल आणि आमच्या पण म्हणजे आमचे जेवढे प्रेक्षक आहेत त्यांना आवडतं कर्जतचं क्रिकेट. तर जसं कर्जतचे म्हणतात की माथेराननी कर्जतवाल्यांना खेळलं पाहिजे तसंच साहेब हे पहिले असं पाहिजे की कर्जतवाले वरती येऊन खेळतील तेव्हाच माथेरानमध्ये बाकीचे सगळे खेळतील. क्या बात आहे. आणि त्यासाठी देखील आमदार साहेबांचं योगदान लाभेल यात तीळ मात्र सुद्धा शंका नाही. बेस्ट बॉलर ठरला जीत रोजारियो. पुढील पारितोषिक आपण इथे देण्यासाठी विनंती करतोय ISPL ज्यांनी गाजवली साई लोंगलेला आम्ही विनंती करतोय. त्यांनी कशी फलंदाजांची बंबेरी उडवली देव जाणे. आणि त्यांच्या साथीला अजितजी जाधव ज्यांनी आम्हाला या संपूर्ण ट्रॉफीज मात्र दिलेल्या आहेत. बेस्ट बॅटर या स्पर्धेतील छत्रपती क्रिकेट संघ तमनाथचं हे क्रीडांगण अक्षरशः गाजवलं. 8वं पर्व ज्याने गाजवलं
2 खेळाडू खरं तर या रेसमध्ये होते, परंतु त्याचे चौकार षटकार, त्याची कमालीची फटकेबाजी, मैदानाच्या चहू बाजूने जेवढा तो काटक आहे तेवढाच पॉवरफुल देखील आहे. त्याने मारलेले लांब लचक षटकार हे प्रेक्षकांच्या पसंतीस ठरलेले आहेत. सर्वांनाच कळालंय बेस्ट बॅटर KPL 8व्या सीझनचा तब्बल 45 बॉलमध्ये 99 धावा त्याने कुठल्या. एक्सल गावचा सितारा AR ब्रदर्स टीमचा कौशल बोराडे. अभिनंदन कौशल. ठरलाय तो या स्पर्धेतील. मंगेशजी पवाळे साहेब यांच्या वतीने ही स्पोर्ट्स सायकल. रुपेश भोईर देखील इथे उपस्थित झाले, त्यांचे संघमालक. आणि आता छोटंसंच नक्की कौशल, अरे काही चिंता नाही, बिंदास बोला. कसं वाटतंय ही स्पोर्ट्स सायकल मिळाल्यानंतर? मस्त वाटतंय. खूप छान वाटतंय. पहिल्यांदाच मला बेस्ट बॅट्समन भेटला आहे KPL मध्ये आणि एक छोटा संघ आहे माझा एक्सल आणि त्याच्यामधून इथे खेळायला भेटला आहे. खूप थँक्यू. आणि दादांनी माझ्यावरती विश्वास दाखवला, अमोलने विश्वास दाखवला, त्यांचं पण खूप थँक्यू. थँक्यू. ही स्पोर्ट्स सायकल तुम्ही थेट घेऊन जाऊ शकता, कारण आता एक्सेलचा रस्ता सर्वांना माहिती आहे. आमदार साहेबांच्या निधीतून अतिशय चांगला झालाय. नेक्स्ट प्राइज फायनल मॅन ऑफ द मॅच. हे पारितोषिक अतिशय महत्त्वाचं आहे. आणि फायनल मॅन ऑफ द मॅच मी विनंती करतो आमच्या अध्यक्ष साहेब यांना की आपल्या शुभ हस्ते, आणि नितीन दादा इथे उपस्थित असतील तर नितीन दादांना विनंती आहे, या आमचे संघमालक या रुपेशजी भोईर आपण इथे उपस्थित आहात, आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक देऊया. फायनल मॅन ऑफ द मॅच वन्स अगेन कौशल बोराडे ठरलाय फायनल मॅन ऑफ द मॅच. काय खेळला कौशल बोराडे. फायनलमध्येच त्याने धुवाधार फलंदाजी केली, आपल्या संघाला विजय करून दिलं. अभिनंदन कौशल. ऋतिकही छान खेळला, परंतु अगदी कौशलनं केलेली फटकेबाजी कमालीची राहिली. अभिनंदन कौशल. तदनंतर मी या स्पर्धेतील खरं तर हा प्लॅटफॉर्म का सेट केलाय त्याच्या मागचं खरं कारण आहे, या स्पर्धेतील उदयोन्मुख खेळाडू रायझिंग प्लेयर मी विनंती करतोय पारितोषिक देण्यासाठी सन्माननीय मनोहर शेठ तोरवे साहेबांना. हे महत्त्वाचं पारितोषिक आहे, भले ती बाईक आहे परंतु त्याही पेक्षा महत्त्वाचं पारितोषिक आहे. उदयोन्मुख खेळाडू रायझिंग स्टार KPLचा बरीच नाव आहे त्याच्यामध्ये. सर्व कमिटीने मात्र हा ठरवलाय की हा उदयोन्मुख खेळाडू आहे. पार्श टेलिकॉम कडून त्याला दिलं जाईल हे स्मार्ट वॉच, पाटील ऑप्टिक्स कडून स्पोर्ट्स गॉगल आणि त्याचबरोबर आकर्षक ट्रॉफी. या स्पर्धेतील KPLचा उदयोन्मुख खेळाडू ठरलाय रोशन कातकरी. रोशन कातकरीला विनंती आहे की आपण त्वरित यावं आणि आपलं हे पारितोषिक स्वीकारावं. या स्पर्धेतील वसीम 11 संघातील रोशन कातकरी ठरलाय उदयोन्मुख खेळाडू. मी विनंती करतोय, मला असं वाटतं रोशन कातकरी उपस्थित नाहीये, स्वतः संघ कॅप्टन संघ मालक देखील आहेत, ते उपस्थित आहेत. हे पारितोषिक रोशनला आपण सुपूर्द करावं. आणि नसीम खान यांच्याशी नक्की संपर्क साधू. उदयोन्मुख खेळाडूंबद्दल काय म्हणाल ज्यांनी इतकी चांगली कामगिरी तुमच्या संघात मात्र केले? फर्स्ट ऑफ ऑल मैं जो KPL के ऑर्गेनाइज़र है उनको थैंक्स बोलना चाहता हूँ. 8 साल से मैं उनके साथ जुड़ा हुआ हूँ और 8 साल से वो लोग भी मेरे को काफ़ी सपोर्ट किया है. और सेकंड में मेरे जितने भी प्लेयर ये साल खेले बहुत यंगस्टर्स थे, एक्सपीरियंस की कमी थी बट बहुत अच्छा गेम खेला. एक्सपेक्टेड था कि फाइनल खेलूँगा बट उन्होंने उनका 100% दिया. और जिसको इमर्जिंग प्लेयर मिला है वो फर्स्ट टाइम KPL खेल रहा है और उसको मैं नेक्स्ट ईयर भी ट्राई करूंगा और नेक्स्ट टाइम उसको सीरीज के लिए लेके जाऊंगा, ये मेरा वादा है. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. आणि खरं KPLचं उद्देशच हाच आहे की आपल्या तालुक्यातील खेळाडूंना मात्र एक प्लॅटफॉर्म मिळावा, हाच एक उद्देश आहे. पुढील पारितोषिक आपण इथे सुपूर्द करतोय. 5व्या क्रमांकाचं पारितोषिक. मी आता सर्वच मान्यवरांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते ही ट्रॉफीज आपण द्यावी. 5व्या क्रमांकाचं पारितोषिक विनंती आहे
श्रीलेवन बादशाह वॉरियर्स आपलं पारितोषिक स्वीकारण्यासाठी आपण मंचाच्या समोर यावं. सन्माननीय मनोहर शेठ तुर्वे साहेब, त्याचबरोबरीने प्रशांतजी जांजे, महेंद्रजी भोईर, हे सर्व आमचे प्रितेशजी बोंबे, अंकुशजी बोंबे साहेब देखील उपस्थित आहेत. प्रितेशजी बोंबे आणि अंकुशजी बोंबे साहेब आपण अगदी समोर या. 5व्या क्रमांकाचं पारितोषिक श्रीलेवन बादशाह वॉरियर्स. अभिनंदन अभिनंदन अमर शेठ मिसाळ आणि नरेंद्रजी गोमारे. त्यानंतर मी प्रितेशजी बोंबे आणि अंकुशजी बोंबे साहेबांना विनंती आहे की आपण थोडं समोर यावं. आपल्या शुभ हस्ते आपण चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक देतोय. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक विजेता राहिला, चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरला तो मात्र राजेजी मोडक आणि मयुरेशजी कदम यांनी पुरस्कृत केलेला संघ रिया अँड ध्रुविका 11. मी विनंती करतोय संघनायक की आपण समोर यावं. विजय पवार, सुधीर पवार काय खेळले या संपूर्ण स्पर्धेमध्ये. विनंती आहे आपलं चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक स्वीकारण्यासाठी आपण मंचाच्या समोर यावं. प्रितेशजी बोंबे, अंकुशजी बोंबे साहेबांच्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी त्यांना सुपूर्द करतोय. विजय पवार, त्याचबरोबरीने सुधीर पवार, गणेश देखील आला, आज शाबुद्दीन आलाय, हे सगळे खेळाडू आहेत. संतोष घारे, चांगली गोलंदाजी राहिली. त्याचबरोबर कैलास आहे, रोशन आहे, सगळे चांगले आहेत. ओमकार आहे, ओमकार जिनगरे देखील आहे, तेजस गायकवाड, आदित्य देखील आहे. हे चतुर्थ क्रमांकाचं मानकरी रिया अँड ध्रुविका 11. अभिनंदन राजेजी मोडक आणि मयुरेशजी कदम. सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅच मी पुन्हा एकदा मनोहर शेठ तुर्वे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक द्यावं. सेमीफायनल मॅन ऑफ द मॅच भूषण मोरगे ठरला होता. भूषणला विनंती आपण मंचाच्या समोर या. भूषण मोरगे, कारण वेळेअभावी आपण ती ट्रॉफी दिली नव्हती. भूषण मोरगे झांजे ब्रदर्स टीमचा खेळाडू भूषण मोरगे ठरला होता मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. सेमीफायनलमध्ये सन्माननीय मनोहर शेठ तुर्वे साहेबांच्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी ते सुपूर्द करतोय. अभिनंदन भूषण मोरगे. पुढील पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करतोय महेंद्रजी भोईर साहेब, अध्यक्ष अभिषेकजी गायकर, अध्यक्ष अभिषेकजी गायकर, राजेश मोडक यांना विनंती की आपण पुढे यावं. आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक द्यावं. स्पर्धेतील तृतीय क्रमांकाचा पारितोषिक विजेता संघ ठरला आहे वसीम 11. मी विनंती करतोय नसीम खान यांना की आपला पूर्ण संघ घेऊन आपण मंचाच्या समोर यावं. महेंद्रजी भोईर, त्याचबरोबरीने अभिषेकजी गायकर, राजेशजी मोडक, अभि देवगरे यांच्या उपस्थितीमध्ये ही ट्रॉफी आम्ही नसीम खान आणि त्यांच्या सर्व संघांना सुपूर्द करतोय. रामजीत असेल, साजिद असेल, सर्वच चांगले खेळाडू मात्र खेळले आणि नसीम खान यांच्याच टीममधील रोशन कातकरी इमर्जिंग प्लेयर मात्र ठरला. अभिनंदन या संघाचं देखील. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक विनंती आहे सन्माननीय मनोहर शेठ तुर्वे साहेबांना की आपण पुढे यावं. आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक देत आहे. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक नो टेन्शन. प्रशांतजी जांजे साहेब पुढच्या वर्षी नक्की चॅम्पियन बनाल यातील मात्र सुद्धा शंका नाही. आज ज्यांची सर्वात जास्त गर्दी आपण पाहिली तमनात करानंतर, कारण स्वतः रुपेश भोईर इथे आहेत, गाववाले आहेत, तो वरईवरून अक्षरशः सगळेजण इथे आले कारण त्यांचा संघ फायनलमध्ये पोहोचला होता. फायनल गमावली परंतु त्यांचा खेळ या संपूर्ण स्पर्धेमध्ये कमालीचा राहिलाय. झांजे ब्रदर्स संघ या स्पर्धेतील उपविजेता संघ ठरला. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या झांजे ब्रदर्स टीमसाठी. मनोहर शेठ तुर्वे साहेबांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी वितरित करावी. मिळेल त्यांनी गाडी नावावरती करून घेणं, रजिस्ट्रेशन करून घेणं महत्त्वाचं आहे.
चॅम्पियन टीम कर्जत प्रीमियर लीग 2025 8वं पर्व सन्माननीय आमदार साहेब महेंद्र शेठ तुर्वे साहेबांनी पुरस्कृत केलेली ही स्पर्धा चॅम्पियन संघ ठरला आहे. थोडं थांबा, आपल्याला प्लेअर ऑफ द टुर्नामेंट द्यायचे. थोडं थांबा AR ब्रदर्स, तुम्हाला आवाज दिला लगेचच तुम्ही पुढे आलात. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू, थोडं थांबा. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू मी विनंती करतोय प्रितेशजी बोंबे साहेब, आपण थोडं पुढे यावं. आणि अंकुशजी बोंबे यांनी या स्पर्धेसाठी आम्हाला बाईक दिली. एकदा जोरदार टाळ्या प्रितेश बोंबे आणि अंकुश बोंबे साहेबांसाठी होऊन जाऊ द्या, ज्यांनी आपल्या खेळाडूचं इथे स्वप्न पूर्ण केलंय. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू जो गोलंदाजांवरती करतो सपासप वार, ज्याचे षटकार असतात आर पार, विरोधकांना करतो पारगार, अमराईचा आक्रमक खेळाडू सुधीर पवार. 142 धावा, 7 विकेट. पवारने मात्र इथे बाईक पटकावले. अभिनंदन प्रितेशजी बोंबे साहेब, अंकुशजी बोंबे साहेब यांच्या वतीनं ही बाईक आम्ही त्याला सुपूर्द करत आहोत. अभिनंदन अभिनंदन. आणि त्यांची सुकन्या लक्ष्मी लकी ठरली. लक्ष्मी ती लक्ष्मीच. क्या बात आहे. धन्यवाद प्रितेशजी बोंबे साहेब, अंकुशजी बोंबे साहेब. म्हणूनच मी तुम्हाला म्हटलं या, खास तुम्ही या, कारण हा जो आनंद आहे तो काही वेगळाच आहे. पहिल्यांदा आपण आता विचारूया सुधीर पवार, वेल डन, कॉंग्रॅच्युलेशन. काय म्हणाल बाईक मिळाल्यानंतर? हा, बाईक वरून बोललात तरी चालेल. तिचं नाव काय पहिल्यांदा सांग. सिया. माझं 25 वर्षाचं स्वप्न होतं का मला बाईक भेटावी, आणि ते स्वप्न आज पूर्ण झालं. माझ्या टीमचं आणि माझ्या गावाचं मी म्हणजे हे करतो. भाऊक झालाय. माझ्या गावाचं आणि माझ्या प्लेयर लोकांचं मी म्हणजे आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. नाही सुधीर, आणखी एक महत्वाचं, ज्यांनी आम्हाला बाईक पुरस्कृत करून दिली, प्रितेशजी बोंबे साहेब, अंकुशजी बोंबे साहेब, हे जे आपले पुरस्कर्ते जे नेहमी आपल्याला सहकार्य करतात, त्यांच्याबद्दल काय म्हणाल? कारण मला अजूनही आठवतंय की तुमच्या वतीने देखील नाईटची एक भली मोठी स्पर्धा आपण शिवसेनेच्या वतीने पाहिली होती. असेच प्रत्येक म्हणजे जे स्पॉन्सर असतील त्यांनी पुढे यावे, आणि जे काय प्लेयर याच्या पुढे पण म्हणजे घडतील त्यांच्यासाठी या स्पॉन्सरांनी पुढे येऊन त्यांना असं योगदान करावं. आणि आणखी एक महत्त्वाचा प्रश्न की आपले असोसिएशन दरवर्षी केपीएलची स्पर्धा भरवते आणि त्या स्पर्धेसाठी सन्माननीय आमदार साहेब सढळ हाताने मदत करतात. एकंदरीत या आयोजनाबद्दल, आमदार साहेबांबद्दल आणि असोसिएशन बद्दल काय म्हणाल? खूप चांगली आयोजन झाले. आमदार साहेब जिथं असतील तिथं काय त्यांचा विषयच वेगळा असतो. ते काय खुल्या हाताने सगळ्यांना मदत करतात, त्याच्याबद्दल काय बोलू शकत नाही. आणि माझे 2 शब्द संपवतो. अभिनंदन. एकदा जोरदार टाळ्या सुधीर पवार साठी. त्याच्या लक्ष्मीनं इथं मात्र त्याला बाईक मिळवून दिले. 25 वर्ष तो वाट पाहत होता आणि त्याचं वय 39व्या वर्षामध्ये बाईक पटकावले. म्हणून वयाचा आणि कर्तृत्वाचा संबंध नसतो आणि त्याची लक्ष्मी सिया ती नशीबवान ठरलेली आहे. अभिनंदन सुधीर पवार. आणि एक लक्षात असू द्या, ही बाईक तुम्हाला रजिस्टर करावी लागेल. धन्यवाद. शिवसाई मोटर्सचे देखील आभार, ज्यांनी आम्हाला ही बाईक उपलब्ध करून दिली. आणि आता सन्माननीय मनोहर शेठ तुर्वे साहेबांना विनंती करतोय, सर्व पाहुण्यांना विनंती करतोय की या स्पर्धेतील चॅम्पियन संघ पहिल्यांदा
कॅमेराच्या समोरची पब्लिक कृपा करून थोडं पहिल्यांदा या स्पर्धेमध्ये हा संघ खेळला, पहिल्यांदा ते संघ मालक झाले. याच गावचे सुपूत रुपेशजी भोईर आणि त्याचबरोबर आकाश गरत, मॅनेजर देवा भोईर यांना विसरून चालणार नाही. चॅम्पियन टीम राहिले अमोल मोडक कर्णधार, AR ब्रदर्स चॅम्पियन, कर्जत प्रीमियर लीग 2025 सीझन 8 ची चॅम्पियन टीम AR ब्रदर्स. वन साइड हिरो राहिला अमोल मोडक, टीमचा कॅप्टन. त्याचं देखील अभिनंदन असेल. सर्व टीमचं आम्ही अभिनंदन करतोय. चॅम्पियन टीम, कॉंग्रॅच्युलेशन्स टू रुपेश भोईर आणि आकाश गरत. टीम मॅनेजर, टीम मेंटॉर देवा भोईर, आपले अभिनंदन आणि धन्यवाद आम्ही इथे करतोय सन्माननीय मनोहर शेठ थोरवे साहेबांचं.